नमस्कार मित्रांनो, मी अमर A3 या चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला जाणाऱ्या इतिहास या घटकावरील प्रश्नसंच. चला तर पाहूया प्रश्नसंच पहिला. त्यामध्ये दिलाय प्रश्न क्रमांक 1. पहिली गोलमेज परिषद कोठे भरवण्यात आली? पर्याय ए लंडन, बी दिल्ली, सी मुंबई, डी मँचेस्टर. तर उत्तर आहे लंडन. पहिली गोलमेज परिषद ही लंडन येथे भरवण्यात आली. प्रश्न क्रमांक 2. भारतात सर्वप्रथम होम रूल चळवळ कोणी सुरू केली? पर्याय ए फिरोजशाह मेहता, बी सर ॲलन होम, सी डॉक्टर ॲनी बेझंट, डी गोपाळकृष्ण गोखले. तर उत्तर आहे डॉक्टर ॲनी बेझंट यांनी भारतात सर्वप्रथम होम रूल चळवळ सुरू केली. प्रश्न क्रमांक 3. 1857च्या उठावेळी झाशी येथे कोणाचे राज्य होते? पर्याय ए राणी लक्ष्मीबाई, बी नानासाहेब पेशवे, सी बहादूरशाह जफर, डी ईस्ट इंडिया कंपनी. तर उत्तर आहे राणी लक्ष्मीबाई यांचं 1857च्या उठावेळी झाशी येथे राज्य होतं. प्रश्न क्रमांक 4. असहकार चळवळीचे प्रणेते कोण आहेत? पर्याय ए महात्मा गांधी, बी अली बंधू, सी पंडित नेहरू, डी लोकमान्य टिळक. तर उत्तर आहे महात्मा गांधी हे असहकार चळवळीचे प्रणेते म्हणून ओळखले जातात. प्रश्न क्रमांक 5. जहालमतवादी विचारसरणीचे नेते म्हणून कोणाला ओळखले जाते? पर्याय ए गोपाळकृष्ण गोखले, बी फिरोजशाह मेहता, सी सुरेंद्रनाथ बॅनर्जी, डी लाला लजपत राय. तर उत्तर आहे लाला लजपत राय. लाला लजपत राय यांना जहालमतवादी विचारसरणीचे नेते म्हणून ओळखले जातं. प्रश्न क्रमांक 6. स्थानिक स्वराज्य संस्था कोणी स्थापन केली? पर्याय ए लॉर्ड रिपन, पर्याय बी लॉर्ड मेयो, सी लॉर्ड विल्यम बेंटिक, डी लॉर्ड लिटन. तर उत्तर आहे लॉर्ड रिपन यांनी स्थानिक स्वराज्य संस्था स्थापन केली. प्रश्न क्रमांक 7. लोकमान्य टिळकांना मंडालेच्या तुरुंगात नेण्यापूर्वी कोणत्या तुरुंगात बंदिस्त करण्यात आले होते? पर्याय ए मुंबई, बी येरवाडा, सी नाशिक, डी रत्नागिरी. तर उत्तर आहे येरवाडा. प्रश्न क्रमांक 8. राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन उमेशचंद्र बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखाली कोणत्या शहरात झाले? पर्याय ए पुणे, बी कोलकाता, सी चेन्नई, डी मुंबई. तर उत्तर आहे मुंबई. तर राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन मुंबई येथे झाले होते आणि या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर उमेशचंद्र बॅनर्जी हे पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 9. इन्कलाब जिंदाबाद ही घोषणा कोणी केली? पर्याय ए मोहम्मद अली जिना, बी कॉम्रेड एस ए डांगे, सी मोहम्मद इक्बाल, डी भगतसिंग. तर उत्तर आहे मोहम्मद इक्बाल यांनी इन्कलाब जिंदाबाद ही घोषणा केली. प्रश्न क्रमांक 10. इंग्लंडमध्ये इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? पर्याय ए विदा सावरकर, बी दादाभाई नौरोजी, सी विल्यम वेडनबर्ग, डी श्यामजी कृष्ण वर्मा. तर उत्तर आहे श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊसची स्थापना इंग्लंडमध्ये केली. प्रश्न क्रमांक 11. स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री कोण? पर्याय ए डॉक्टर राजेंद्र प्रसाद, बी सरदार पटेल, सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डी कावसजी दावर. तर उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री होते. प्रश्न क्रमांक 12. भारताच्या फाळणीची योजना कोणत्या व्हाईसरॉयने केली? पर्याय ए लॉर्ड कर्झन, बी सर क्रिप्स, सी लॉर्ड वेवेल, डी लॉर्ड माउंटबॅटन. तर उत्तर आहे लॉर्ड माउंटबॅटन यांनी भारताच्या फाळणीची योजना केली. प्रश्न क्रमांक 13. सन 1937 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी सुरू केलेल्या दैनिकाचं नाव काय? पर्याय ए नॅशनल हेरॉल्ड, बी दी हिंदू, सी यंग इंडिया, डी टाइम्स ऑफ इंडिया. तर उत्तर आहे नॅशनल हेरॉल्ड हे दैनिक पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सुरू केले. तर कधी केले? तर 1937 मध्ये केले. प्रश्न क्रमांक 14. महाराष्ट्रात महिला विद्यापीठ स्थापन करण्यात महत्त्वाचा सहभाग कोणाचा? पर्याय ए पंडिता रमाबाई, बी रमाबाई रानडे, सी सरोजिनी नायडू, डी महर्षी धोंडो केशव कर्वे. तर उत्तर आहे महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी महिला विद्यापीठ स्थापन करण्यात महत्त्वाचा पुढाकार नोंदविला. प्रश्न क्रमांक 15. सत्यशोधक समाजाचं मुखपत्र कोणतं? पर्याय ए सार्वजनिक सत्यधर्म, बी दीनबंधू, सी दिनपत्र, डी समता. तर उत्तर आहे सार्वजनिक सत्यधर्म हे सत्यशोधक समाजाचं मुखपत्र होतं. प्रश्न क्रमांक 16. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वसतिगृहाच्या स्थापनेत पुढाकार घेणारे पहिले समाजसुधारक कोणते? पर्याय ए कर्मवीर भाऊराव पाटील, बी सयाजीराव गायकवाड, सी महर्षी धोंडो केशव कर्वे, डी छत्रपती शाहू महाराज. तर उत्तर आहे डी छत्रपती शाहू महाराज विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वसतिगृहाच्या स्थापनेत पुढाकार घेणारे पहिले समाजसुधारक होय. प्रश्न क्रमांक 17. विद्वेषी पुनर्विवाह करून उक्तीपेक्षा कृती श्रेष्ठ असल्याचे सिद्ध करणारे पहिले समाजसुधारक कोण?
पर्याय ए विष्णुशास्त्री चिपळूणकर, बी लोकहितवादी, सी महर्षी धोंडो केशव कर्वे, डी महर्षी वीरा शिंदे. तर उत्तर आहे महर्षी धोंडो केशव कर्वे. प्रश्न क्रमांक 18. काँग्रेसने पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव कधी व कोणत्या अधिवेशनात संमत केला? पर्याय ए 1928 सुरत, बी 1929 लाहोर, सी 1920 अलाहाबाद, डी 1931 कराची. तर उत्तर आहे 1929 लाहोर येथे. प्रश्न क्रमांक 19. महात्मा गांधी व डॉक्टर आंबेडकर यांच्यात पुणे करार केव्हा संपन्न झाला? पर्याय ए 2 ऑक्टोबर 1932, बी 31 जुलै 1932, सी 24 सप्टेंबर 1932, डी 15 ऑक्टोबर 1932. तर उत्तर आहे 24 सप्टेंबर 1932. प्रश्न क्रमांक 20. 1889 मध्ये मुंबई येथे शारदा सदन कोणी सुरू केले? पर्याय ए पंडिता रमाबाई, बी डॉक्टर आनंदीबाई जोशी, सी रमाबाई रानडे, डी लक्ष्मी सेहगल. तर उत्तर आहे पंडिता रमाबाई यांनी 1889 मध्ये मुंबईला शारदा सदन सुरू केले. प्रश्न क्रमांक 21. श्री समर्थ रामदास स्वामी यांचं जन्मगाव जांब हे धार्मिक पर्यटन स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय ए जालना, बी बीड, सी उस्मानाबाद, डी औरंगाबाद. तर उत्तर आहे जालना. तर समर्थ रामदास स्वामी यांचं जन्मगाव जांब हे जालना ठिकाणी येतं. प्रश्न क्रमांक 22. पंडित नेहरूंच्या डिस्कवरी ऑफ इंडियाचं मराठीत भाषांतर कोणी केलं? पर्याय ए कुसुमावती देशपांडे, बी साने गुरुजी, सी नारायण सुर्वे, डी पल्लवी जोशी. तर उत्तर आहे साने गुरुजी. तर पंडित जवाहरलाल नेहरूंचं डिस्कवरी ऑफ इंडिया नावाचं पुस्तक आहे, या पुस्तकाचं मराठी भाषांतर साने गुरुजींनी केलं. प्रश्न क्रमांक 24. बॉम्बे असोसिएशनची स्थापना कोणी केली? पर्याय ए डॉक्टर पंजाबराव देशमुख, बी डॉक्टर भाऊ दाजी लाड, सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डी अप्पाशास्त्री खाडीलकर. तर उत्तर आहे डॉक्टर भाऊ दाजी लाड यांनी बॉम्बे असोसिएशनची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 24. गुलामगिरीचे लेखक कोण? ए महादेव गोविंद रानडे, बी महात्मा फुले, सी विष्णू गोखले, डी रामकृष्ण भांडारकर. तर गुलामगिरीचे लेखक आहेत महात्मा फुले. पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 25. हिंदुस्थानचे मॅचेस्टर म्हणून कोणत्या शहरास ओळखले जाते? ए बनारस, बी पैठण, सी ढाका, डी अहमदाबाद. तर उत्तर आहे अहमदाबाद या शहरास हिंदुस्थानचे मॅचेस्टर म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 26. मित्रमेळा ही क्रांतिकारी संघटना इसवी सन 1900 मध्ये कोणी स्थापन केली? ए विनायक दामोदर सावरकर, बी कानेरे बंधू, सी अनंत कानेरे, डी दामोदर चाफेकर. तर उत्तर आहे विनायक दामोदर सावरकर. तर विनायक दामोदर सावरकर यांनी इसवी सन 1900 मध्ये मित्रमेळा नावाची संघटना स्थापन केली. प्रश्न क्रमांक 27. 1890 मध्ये अन्याय दोष परिहारक मंडळी नावाची संघटना कोणी स्थापन केली? ए गोपाळबाबा वलंकर, बी महात्मा फुले, सी डॉक्टर आंबेडकर, डी महर्षी कर्वे. तर उत्तर आहे गोपाळबाबा वलंकर यांनी 1890ला अन्याय दोष परिहारक मंडळी नावाची संघटना स्थापन केली. चला तर पाहूया प्रश्न क्रमांक 28. मुंबई सरकारी यंत्रणेला समांतर असे गुप्त आकाशवाणी केंद्र आझाद रेडिओ कोणी चालवले? पर्याय ए सुभाषचंद्र बोस, बी उषा मेहता, सी बाळ टिळक, डी नानासाहेब फडणवीस. तर उत्तर आहे उषा मेहता. तर उषा मेहता यांनी मुंबई सरकारी यंत्रणेला समांतर असं गुप्त आकाशवाणी केंद्र, त्याचं नाव आहे आझाद रेडिओ, हे सुरू केलं होतं. आता पाहूया प्रश्न क्रमांक 29. नाशिकच्या कलेक्टर जॅक्सनवर कोणी गोळ्या झाडल्या? पर्याय ए मदनलाल धिंगरा, बी वासुदेव फडके, सी अनंत कानरे, डी सूर्याजी पंत. तर उत्तर आहे अनंत कानरे यांनी नाशिकच्या कलेक्टर जॅक्सनवर गोळ्या झाडल्या होत्या. प्रश्न क्रमांक 30. काँग्रेसचे खेड्यात भरवले जाणारे पहिले अधिवेशन कोणत्या ठिकाणी झाले? पर्याय ए फैजपूर, बी रामपूर, सी शिरपूर, चार कुलाबा. तर उत्तर आहे फैजपूर. तर फैजपूर हे ठिकाण जळगाव जिल्ह्यात येतं. तर काँग्रेसचं खेड्यामध्ये झालं पहिलं अधिवेशन कुठे झालं? तर फैजपूर. प्रश्न क्रमांक 31. न्यू इंडिया हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? पर्याय अरविंद घोष, बी बाळ गंगाधर टिळक, सी लाला लजपत राय, डी बिपिनचंद्र पाल. तर न्यू इंडिया हे वृत्तपत्र बिपिनचंद्र पाल यांनी सुरू केलं. प्रश्न क्रमांक 32. सन 1857च्या उठावेळी भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता? पर्याय ए वॉर्न हेस्टिंग, बी लॉर्ड कॅनिंग, सी लॉर्ड क्लाइव्ह, डी लॉर्ड डलहौसी. तर उत्तर आहे लॉर्ड कॅनिंग. 1857च्या उठावेळी भारताचा गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंग होते. प्रश्न क्रमांक 33. सन 1923 मध्ये स्वराज्य पक्षाची स्थापना कोठे झाली? पर्याय ए अलाहाबाद, बी लाहोर, सी अमृतसर, डी चेन्नई. तर उत्तर आहे अलाहाबाद
येथे स्वराज्य पक्षाची स्थापना झाली. केव्हा झाली तर 1923 मध्ये झाली. प्रश्न क्रमांक 34. जलियांवाला बाग हत्याकांड प्रसंगी ज्या लष्करी अधिकाऱ्याच्या आदेशानुसार गोळीबार केला गेला त्या अधिकाऱ्याचं नाव काय? ए. सर जॉन सायमन, बी. रेजिनॉल्ड हॅरी डायर, सी. A.O. हुम, डी. A.V. अलेक्झांडर. तर उत्तर आहे रेजिनॉल्ड हॅरी डायर. या अधिकाऱ्याच्या सांगण्यावर जलियांवाला बाग हत्याकांड प्रसंगी गोळीबाराला आदेश देण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 35. रौलेट ॲक्ट कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? पर्याय ए. सन 1917, बी. 1918, सी. 1916, डी. 1919. तर उत्तर आहे सन 1919ला रौलेट ॲक्ट संमत करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 36. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक कोण? पर्याय ए. डॉक्टर भाऊ दाजीलाड, बी. लोकहितवादी, सी. जगन्नाथ शंकर शेठ, डी. भाऊ महाजन. तर उत्तर आहे जगन्नाथ शंकर शेठ यांनी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक म्हणतात किंवा त्यांनी संस्था स्थापन केली होती. प्रश्न क्रमांक 37. भारताचे आर्थिक निसारण म्हणजेच भारतातील संपत्तीचे वहन हा सिद्धांत कोणी मांडला? पर्याय ए. दादाभाई नौरोजी, बी. सुरेंद्रनाथ बॅनर्जी, सी. फिरोजशाह मेहता, डी. नामदार गोखले. तर उत्तर आहे दादाभाई नौरोजी यांनी भारताचे आर्थिक निसारण म्हणजे भारतातील संपत्तीचे वहन हा सिद्धांत मांडला होता. प्रश्न क्रमांक 38. सन 1930 मध्ये महाराष्ट्रात कोणत्या शहरात लष्करी कायदा पुकारणे ब्रिटिश सरकारला भाग पडले? तर पर्याय ए. मुंबई, बी. नाशिक, सी. सोलापूर, डी. पुणे. तर उत्तर आहे सोलापूर. प्रश्न क्रमांक 39. समता संघाच्या प्रस्थापनेचे श्रेय कोणाला दिले जाते? पर्याय ए. गोपाळकृष्ण गोखले, बी. गोपाळ गणेश आगरकर, सी. गोपाळ हरी देशमुख, डी. महर्षी धोंडो केशव कर्वे. तर उत्तर आहे महर्षी धोंडो केशव कर्वे हे समता संघाच्या प्रस्थापनेचे श्रेय त्यांना दिले होते. समता संघ केव्हाचा तर 1944चा. प्रश्न क्रमांक 40. गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक हे पत्रक केव्हा सुरू केले? पर्याय ए. सन 1887, बी. 1888, सी. 1889, डी. 1899. तर उत्तर आहे सन 1888ला गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक हे पत्र सुरू केलं होतं. प्रश्न क्रमांक 41. पाकिस्तानच्या कल्पनेचे जनक कोण? पर्याय ए. सर मोहम्मद इक्बाल, बी. मोहम्मद अफजल खान, सी. बॅरिस्टर मोहम्मद अली जिना, डी. प्राध्यापक अफरुल हसन. तर उत्तर आहे सर मोहम्मद इक्बाल हे पाकिस्तानच्या कल्पनेचे जनक होय. प्रश्न क्रमांक 42. प्लेग आयुक्त रँड यांचा पुणे येथे वध कोणी केला? पर्याय ए. भट विष्णू महादेव, बी. राजगुरू, सी. चाफेकर दामोदर हरी, डी. अनंत कानेरे. तर उत्तर आहे चाफेकर दामोदर हरी. तर प्लेग आयुक्त रँड यांचा पुण्याला वध कोणी केला तर चाफेकर दामोदर हरी यांनी. प्रश्न क्रमांक 43. मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? पर्याय ए. सरदार पटेल, बी. सेनापती बापट, सी. विनोबा भावे, डी. B.R. आंबेडकर. तर उत्तर आहे सेनापती बापट यांनी मुळशी सत्याग्रहाचं नेतृत्व केलं. प्रश्न क्रमांक 44. मुस्लिम लीगची स्थापना केव्हा झाली? पर्याय ए. 1892, बी. 1906, सी. 1905, डी. 1908. तर उत्तर आहे 1906ला मुस्लिम लीगची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 45. मुंबई विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली? पर्याय ए. 1847, बी. 1848, सी. 1857, डी. 1858. तर उत्तर आहे 1857. प्रश्न 46. सातारा येथे पत्री सरकारची स्थापना कोणी केली? पर्याय ए. दामोदर परांजपे, बी. शिवराम राजगुरू, सी. नाना पाटील, डी. सेनापती बापट. तर उत्तर आहे नाना पाटील. सातारा येथे पत्री सरकारची स्थापना नाना पाटील यांनी केली. प्रश्न क्रमांक 47. गोपाळ गणेश आगरकर कोणत्या महाविद्यालयाचे प्राचार्य होते? पर्याय ए. राजाराम महाविद्यालय, बी. फर्ग्युसन महाविद्यालय, सी. विलिंग्डन महाविद्यालय, डी. गोखले महाविद्यालय. तर उत्तर आहे फर्ग्युसन महाविद्यालय. प्रश्न क्रमांक 48. महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी कोठे व केव्हा दिली? पर्याय ए. मुंबई 1888, बी. 1887, पुणे, सी. सातारा 1873, डी. कोल्हापूर 1887. तर उत्तर आहे मुंबई 1888 महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी देण्यात आली. प्रश्न क्रमांक 49. राजर्षी शाहू महाराजांनी कोणते धरण बांधण्याची योजना आखली? पर्याय ए. पानशेत धरण, बी. कोयना धरण, सी. राधानगरी धरण, डी. जायकवाडी धरण. तर उत्तर आहे राधानगरी धरण. तर राजर्षी शाहू महाराजांनी राधानगरी धरण बांधण्याची योजना केली होती. प्रश्न 50. ज्योतिबा फुले यांच्या दत्तक पुत्राचं नाव काय? पर्याय ए. सयाजी, बी. यशवंत,
3 सी बळवंत, डी जयवंत, तर उत्तर आहे यशवंत. अशाच प्रकारच्या अनेक स्पर्धा परीक्षेशी निगडीत विषयांबद्दल माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.